मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून महायुतीचे सरकार महाराष्ट्रात काम करते। गेल्या 2.5 वर्षात सगळ्या क्षेत्रात उत्तम काम केले। महाडिक घराणे जनतेची सेवा आजही करत आहे, उद्याही करत राहणार। खासदार धनंजय महाडिक पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते झाले आहेत। एक दिवस महाडिक यांची तिसरी पिढी महाराष्ट्रात नेतृत्व करेल। कोल्हापूरला हार्ट बीट ऑफ महाराष्ट्र करायचा आहे। महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी आहे। चांगल्या योजनेचा विरोध करण्याचे काम सध्या त्यांच्या माध्यमातून होते, असं प्रतिपादन युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी केले। ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या युवा शक्ती मेळाव्यात बोलत होते। या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर, देवराज नरके, महायुतीचे निवडणूक निरीक्षक उदय सावंत, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी पुढे बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, 2014 साली बंटी पाटील यांनी अमल महाडिक यांना कोण ओळखतं असं वक्तव्य केलं होतं। आज मी तुम्हाला चॅलेंज करतो, कुठेही या, तुमच्याकडे किती लोक येतील, माझ्याकडे किती लोक येतात ते बघू। त्यावेळी त्यांच्या भाषणात घमंड मस्ती होती। माझ्यामध्ये ती नाही, ती माझी शिकवण नाही। आम्हाला हे लोक महिलांचा सन्मान शिकवणार। 25 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक व महाडिक परिवारांनी महिलांसाठी केलेले कष्ट मिटवता येत नाहीत। 2019 साली दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील निवडून आले, पण त्यांच्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी 5 वर्ष वाया घालवली। विधानसभेत त्यांना कोण ओळखत नाही, अशा लोकांना आमदार कशाला करायचं, अशा शब्दांमध्ये ऋतुराज पाटील व सतेज पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली। तर राज्याच्या व तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत आणावं। कोल्हापुरातील 10च्या 10 उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान या मेळाव्याला करवीर, कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।